वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पुण्याहून रेल्वेनं दक्षिण रेल्वेच्या जेजुरी स्टेशनवर उतरल्यावर तेथून 16 किलोमीटरवर मोरगाव आहे। तेथे जाण्याकरिता जेजुरीहून एसटी बसेस मिळतात। अष्टविनायका तुझा महिमा कसा। अष्टविनायकांच्या ठिकाणातील प्रमुख ठिकाण म्हणजे मोरगाव। प्रसिद्ध साधू मोरया गोसावी यांचं हे जन्मस्थान। अष्टविनायका तुझा महिमा कसा। एकेकाळी मोरगावच्या आसपास खूप प्रमाणात मोर होते। या गावचा आकारही मोराच्या आकाराप्रमाणेच आहे। गणेशाने मोरावर बसून दैत्याचे पारिपत्य केले म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात। मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर। मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर। 11 पायरी हो 11 पायरी हो 11 पायरी हो 11 पायरी हो। नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर। नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर। शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो। मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला बसा। अरे मोऱ्या गोसाव्यानं त्याचा घेतला बसा। अष्टविनायका तुझा महिमा कसा। अष्टविनायका तुझा महिमा। भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश जन्म हे मोठे उत्सव येथे असतात। उत्सवांच्या वेळी येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी असते। सारे ग म प ध नि सा। सारे ग म प ध नि सा। मंद्र मध्य अंतर थराडत उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधा। थराडत उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधा। मयूरेश यावनी प्रकटला मावळला अंधा। सारे ग म प ध नि सा। सारे ग म प ध नि सा। गजमुख अवतार। घे गजमुख अवतार दुमदुमे दाही दिशा ललकार झाला विश्वंभर साकार। दुमदुमे दाही दिशा ललकार झाला विश्वंभर साकार। गोसावी सुत मोरयाला घडला साक्षात्कार। सारे ग म प ध नि सा। उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुखा रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तासी। उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुख। के
मयुरेश्वराच्या मस्तकावर नागराजाने फणा पसरलेला आहे. मूर्तीच्या शेजारी दोन्ही बाजूना रिद्धी सिद्धी यांच्या पितळी मूर्ती आहेत. पूजा केलेली दुर्वा फुले वाहिलेली मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत प्रसन्न दिसते. ही प्रसन्न मंगल मूर्ती भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण करते. पहाटेच्या प्रक्षाळ पूजेपासून रात्री होणाऱ्या शेजारतीपर्यंत दिवसभर येथील वातावरण गणेश भक्तीनं न्हावून निघालेलं असतं. सूर्यचंद्र जैसे नभा माझी नागबंदी शोभा स्मरता उभा जवळी तो सकळी वाचे स्मरावा गजमुख. दुसरा गणपती आहा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लय लय जुनी. थेऊर पुण्यापासून 22.5 किलोमीटर अंतरावर मुळा मुठेच्या तीरावर आहे. थेऊर गावाला मुळा मुठा नदीचा तिन्ही बाजूनी वेढा आहे. नदीला येथे असलेल्या डोहाला खोल भागाला कदंब तीर्थ किंवा चिंतामणी तीर्थ असे म्हणतात. थोरले माधवराव पेशवे आणि सती रमाबाई यांच्या वृंदावनामुळे अष्टविनायकांपैकी थेऊर हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. भगताच्या मनी त्याचा अजूनही ठसा अष्टविनायका तुझा महिमा कसा. रमा माधवांचे जिथे चिंतामणी गणपतीचे मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील चिंतामणी महाराज देव यांनी त्या काळात सुमारे 40,000 रुपये खर्च करून बांधले. तया थेऊराला चला जाऊया गणेशा प्रति आरती गाऊया. तया थेऊराला चला जाऊया गणेशा प्रति. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला मंदिरात मोठा उत्सव होतो. त्यावेळी भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळते. जिथे मोरया मूर्ती पद्मासनात दिसे वामशुंडानी मुद्रानी. नित्य पूजा आणि आरतीच्या वेळी येथे मनोहर घंटानाद निनादतो आणि वातावरण भावभक्तीनं अक्षरशः भारून जातं. असा भक्त चिंतामणी पाहूया असा भक्त चिंतामणी पाहूया गणेशा प्रति आरती गाऊया. असा भक्त चिंतामणी पाहूया गणेशा प्रति आरती गाऊया. माधवराव पेशवे यांनी लाकडी मंडप उभारला आणि मंदिराचा विस्तार केला.